पैसा 16/12/2025 रोजी एस टी स्टँडवर एक वृद्ध महिला होती, सौ सिंधू भारत डोईफोडे, वय 60 वर्ष. ती एस टीने तिला प्रवास करायचा होता आणि एस टीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील मंगळसूत्र मारलं तिचं. त्यावेळी तिच्या लक्षात आलं आणि कुठली तरी एक महिला आहे बाबा, ते करड्या रंगाची साडी घातलेली आहे, तोपर्यंत ती गायब झाली. आणि त्यानंतर मग ते एकदम तिला धक्काच बसला, मंगळसूत्र गेलं आपलं हे ते आणि ग्रॅम वजनाचं होतं. त्यानंतर मग थोडं तिला नातेवाईकांनी धीर दिला, ती पोलीस स्टेशनला आली. नंतर तिची कंप्लेंट घेतली आणि तिनं वजन दिलं. त्या वजनाचं आमचं गुप्त बातमीदार तसेच स्टँडवरचे आमचे ते शिंदे मेजरमन आहेत, व्यवस्थित काम करतात, त्यांच्याकडून माहिती मिळवून आम्ही त्या महिलेला ताबडतोब DP पथकाचे आहेत क्षीरसागर साहेब आणि स्टाफ तात्काळ तिथं रवाना केला आणि 2च तासात त्या महिलेला मी पकडलं. ते मुद्देमालासहित ते ताब्यात घेऊन मुद्देमाल रिकवर केलेलं आहे. मंगळसूत्र जसे तसं आम्ही रिकवर केलेलं आहे. ती रेकॉर्डवरची महिला आहे. तिच्या अगोदर यापूर्वी पण सदर बाजारला गुन्हा आहे, जोरदार चौडीला पण गुन्हा आहे आणि प्रिव्हेंटिव्ह कारवाई देखील आम्ही ते करणार आहोत तिच्यावर. तिचं नाव आहे आरोपी महिलेचं महानंदा राम राठोड, वय 50 वर्ष, कानडे पिंपळगावचे, पोस्ट हिरापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीडमधली आहे. राबवलं होतं सकाळी पहाटे 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. इन जनरली आम्हाला वॉरंट आणि ह्याच्याबद्दल बरेचसे कोर्टाकडून हे असतं, वॉरंट बजावणी होत नाही, समन्स बजावणी होत नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्व स्टाफ 6 टीम तयार केल्या. 6 टीममार्फत आम्ही 18 वॉरंटची बजावणी केली आणि 13 समन्स बजावणी केली सकाळी 5 ते 9 वाजेच्या दरम्यान 4 तासामध्ये. इलेक्शनच्या अनुषंगाने, कोड ऑफ कंडक्टच्या अनुषंगाने राजकीय लोकांना पण आम्ही विविध पक्षांच्या त्यांना बोलून कोड ऑफ कंडक्टबद्दल पण सगळ्यांना सांगितलेलं आहे. विनाकारण गुन्हे वगैरे दाखल होतील, त्यामुळं आपापण आचारसंहिता पाळावी, कुठलाही आत्ताईपणा करू नये याबद्दल आम्ही त्यांना सूचना दिल्या. तसेच रेकॉर्डवरचे आरोपी जे आहेत, पहिले जे आहेत किंवा त्रास देणारे आम्हाला वाटू शकतात, त्यांना पण बोलून आम्ही समज दिलेली आहे आणि ह्याच्या पुढची स्टेप आहे की आम्ही त्यांच्यावर योग्य ती सुटेबल प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. त्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत, यापासून तुम्ही सावध राहा. जर का कोणी काही गडबड केली आणि अनुचित प्रकार केले तर त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल.